नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुशीनगर परिसरात 13 ऑगस्ट 2026 रोजी राजवीर शर्मा वय वर्ष 18 या तरुणाची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार मृतक राजवीर आपल्या मित्रांसोबत बहिणीच्या घरून परत येत असताना NIT गार्डन जवळील गल्लीत त्याच्याच ओळखीच्या काही मित्रांचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू होते। याच ठिकाणी जुन्या वादाच्या कारणावरून राज इलमकर वय वर्ष 22, रोहित इलमकर वय वर्ष 20 आणि हनी डोंगरे वय वर्ष 25 या तिघांनी संगनमत करून राजवीरवर धारदार शस्त्राने भीषण हल्ला चढवला। या वादात राजवीरचा मित्र नयन सोनबरसे याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावरही जीवे मारण्याच्या उद्देशाने शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले। दोन्ही जखमींना तत्काळ VIMS रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती राजवीर सोहन शर्मा यास मृत घोषित केले, तर नयन सोनबरसे याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मृतक तरुणाची आई शालू सोहन कुमार शर्मा यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता। घटनेनंतर आरोपी शहरातून फरार झाले होते। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जरीपटका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे लपल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी 15 ऑगस्ट रोजी तेथे छापा मारून तिन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींना नागपुरात आणून अटकेनंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील सखोल तपास जरीपटका पोलीस करतायत। आपल्याकडे दिनांक 13/8/2026 रोजी 1:30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान यातील जो मृतक आहे राजवीर सोहन शर्मा हा त्याच्या मित्रांसोबत बहिणीकडून येत होता। त्यावेळी एका ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं। त्या बर्थडे सेलिब्रेशन ठिकाणी जे मित्र होते ते सुद्धा त्याच्या ओळखीचेच होते। त्यांच्यामध्ये पहिला अगोदरचा काही वाद होता। त्या वादामधून परत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अजून एकदा वाद झाला आणि मग त्या ठिकाणी असलेले जे आरोपी आहेत त्याचं नाव आहे राज प्रभू इलमकर वय 22 वर्ष, रोहित प्रभू इलमकर, हे 2 भाऊच आहेत आणि त्यांचा मित्र आहे हनी डोंगरे। हनी डोंगरे जो आहे तो या तीन जणांनी यातील जो मृतक आहे त्याला चाकूने वार करून त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। तर या संदर्भामध्ये आपण CR नंबर 538/26 कलम 103, 109, 115(2), 351(3), 352, 3(5) BNS या कलमांमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये नमूद 3 आरोपींना आपण अटक केली आहे आणि पुढचा तपास चालू आहे। यामध्ये यातला जो मृतक आहे त्याचा यातील जो हनी आहे याच्यासोबत यापूर्वी वाद झाला होता। त्या रागातून ते जे आजची जी घटना त्या दिवशी जी घटना घडलेली ती त्या जुन्या वादातून झालेली आहे। हो, यातील जो मृतक आहे तो सुद्धा त्याच्यावर 307 कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि त्याच्यावर एक NC देखील आहे। आणि यातले जे आरोपी आहेत त्यामध्ये सुद्धा यातले जे राज आणि रोहित आहे यांच्यावर सुद्धा रेकॉर्ड आहे यांचंसुद्धा। या आरोपींना आपण 15/8/2026 रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने 4 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे। उद्या त्यांना कोर्टामध्ये पेश करणार आहोत।